बघा विनंती आहे की ग्राउंडच्या ज्या बॅक साईडला ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत प्लीज त्या मैदानाच्या बाहेर काढायच्या आहेत. विनंती असेल. टीम ओळीचे खेळाडू आय थिंक तिथे बसलेत. सो मित्रांनो त्या ज्या गाड्या आहेत प्लीज ग्राउंडच्या बाहेर काढा. तब्बल 12 संघ आज खेळणार आहेत. गोवे विपक्ष ओळी ही बाटल आणि टीम गोवे फार वेळ मित्रांनो तुम्ही खर्च करतात. प्लीज फिल्डिंग लावून घ्या कारण यानंतर देखील तब्बल जर पाकले गेले तर भरपूर सारा मॅचेस बिकॉज हा पहिलाच सामना आहे अच्छा या उद्घाटनीय दिवसामधला. 4 ओव्हरची मॅच आहे आणि रबर बॉल क्रिकेट म्हटलं गेलं तर या फॉर्मॅटमध्ये सातत्यानं आपण भरपूर साऱ्या रन्स बनताना पाहत असतो. 4 ओव्हरमध्ये अगदी जर पाकलं गेलं तर एक्झॅक्टली कोणता टोटल सुटेबल असेल चांगला असेल हे सांगणं थोडं अवघड आहे. आणि याच दरम्यान शुभ आगमन होत आहे नंदेवजी पाटील साहेब तसेच मनोज दादा पाटील आमच्या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. GCA चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये 40+ अष्टपैलू खेळाडू आहेत. सामन्याला सुरुवात GCA चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 सामना पहिला आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्ग वरती तयार होतो गोलंदाज नीरज पाटील. समोर जर पाहिलं गेलं तर स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर जॉन्टी जोशी आहे. एक अप्रतिम ऑलराऊंडर स्पेशली फलंदाजी तर तो चांगली करतोच. त्याचप्रमाणे आज जर पाहिलं गेलं तर ड्राय विकेट आहे आणि त्याच्यावरती त्याची गोलंदाजी आज चालू देखील शकते कारण लेफ्ट आर्म गोलंदाज तो देखील चांगला आहे. अपेक्षा करूया एक चांगली लढत पाहायला मिळेल. फील्ड प्लेसमेंट जर पाहिलं गेले तर 2 फील्ड 38 सर्कलमध्ये आणि त्यानंतर जर पाहिलं गेले तर पूर्णपणे ऑन साईडला सर्व फिल्डर बाउंड्री लाईन वरती बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. डीप मिड विकेट आहे. काऊ कॉर्नर लाईक फिल्डर पाहायला मिळतो. लॉंग ऑन लॉंग ऑफ त्याचप्रमाणे एक फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हरला अंपायरचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले GCA चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चा हा पहिला बॉल घेऊन सज्ज होतोय गोलंदाज नीरज पाटील आणि स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आहे जॉन्टी जोशी. पहिलाच बॉल मिस्टॅमिंग बॉल मध्ये आणि नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतो. अगदी पहिलाच बॉल बॅकफूट वरती जाऊन खेळला असा प्रयत्न होता जॉन्टीचा. सिंगल मिळेल या सिंगल रनच्या मदतीने ऑफ द मार्क होतोय बॅटर जॉन्टी जोशी. 4 ओव्हरची मॅच कमीत कमी मी म्हणेन 50-60 तर बनवाव्याच लागतील कारण अगोदरच जर पाहिलं गेलं तर रबर बॉलचा ॲडव्हान्टेज मोस्ट ऑफ तेव्हा मिळतो ॲज अ बॉलर जेव्हा पाऊस पडतो. पण सध्या घडीला पूर्णपणे जर पाहिलं गेलं तर पाऊस अजिबातच नाही आणि जर आपण विकेट पाकली तर पूर्णपणे ड्राय आहे सुके आहे. त्याच्यावरती गोलंदाजी करणं थोडं अवघडच आहे. शॉर्ट पिच टाकला पुल करण्याचा प्रयत्न आणखीन एक चांगला चेंडू डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात नीरजच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. बघा रिप्ले जर आपण पाहिला तर एक गोष्ट नक्कीच पाहायला मिळाली की अगदी हार्ड लेंथ गोलंदाजी ज्याला म्हणतात ना पूर्णपणे विकेटवरती बॉल अगदी जोराने आदळणं त्याप्रमाणे गोलंदाजी करायला सुरुवात नीरजने केली आहे. नेक्स्ट बॉल यावेळेस फिंगर रोल केले होते धीम्या गतीने बॉल टाकला. आणखीन एक डॉट बॉल येतोय. पहिलं षटक पूर्णपणे शांत ठेवलं चिराग मात्रेला कारण 3 चेंडू टाकलेत आणि 3 चेंडूवरती रबर बॉल फॉर्मॅटमध्ये एकच धाव. विचार करण्यासारखी गोष्ट.
आणि यावेळेस समोरच्या दिशेने प्रहार केला. बॉल हवेमध्ये दोन फिल्डर उपस्थित जरूर आहेत, बट फक्त पाहतच राहतील. लॉंगला क्लिअर केलं. जीसीए चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मधला हा पहिला मोठा फटका, सिक्सर. षटकार येतोय. 4 चेंडू, धावफलक 7. आणखीन एक मोठा फटका बॉल हवेमध्ये आणि हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक बिग वन. षटकार. बघा अगदी जर हे षटक पाकिलं ना तर पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर 2 डॉट बॉल, त्यानंतर चिरागचे 2 चांगले फटके आणि जो प्रेशर वाढत चालला होता ना स्कोर कार्डचा तो थोडा आता रिलीज होतोय. धावफलक 13. चांगली सुरुवात. नेक्स्ट बॉल. स्लोवर वन टाकलाय. चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी आणि मिस फील्ड. डायरेक्ट हिट. काम तमाम. आणि जॉन्टी एक्झॅक्टली काय करत होता, कारण जर पाकिलं गेलं तर ज्याप्रमाणे रनिंग बिटवीन द विकेट जॉन्टी जी पाहायला मिळाली, कसला विचार करत होता हाच प्रश्न होता. बिकॉज जर आपण पाकिलं गेलं तर रन होता, बट इथनं कौतुक करावं लागेल जे फिल्डर खऱ्या अर्थाने थर्डमॅन रिजनवरती होते. पाकिलं डायरेक्ट हिट, सफलता मिळाली पकिली आणि हा पहिला झटका लागतोय टीम आरडीओलीला. आणि पहिलं षटक देखील समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती 1 विकेट. रिप्ले पुन्हा एकदा पाहूया की एक्झॅक्टली झालं काय होतं लास्ट बॉलवरती. बघा स्लोवर वन टाकला नीरजने, त्यानंतर पुल करण्याचा प्रयत्न, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नव्हता. विकेट किपर आकाशने थोडी मिस्टेक जरूर केली, बट जॉन्टी काय करत होते. सिंगल रन जरूर होती, बट त्यासाठी रनिंग बिटवीन द विकेट चांगली असायला हवी होती. बघा एक विनंती आहे खेळाडूंना आणि स्पेशली प्रेक्षकांना की प्लीज मैदानाच्या आतमध्ये कोणी बाईक नेऊ नका. पार्किंगसाठी बाहेर जागा आहे, तुम्ही तिथे तुमच्या गाड्या पार्क करा, ही विनंती आहे. आणि ज्या कोणाच्या गाड्या आम्हाला अजून देखील मैदानाच्या आतमध्ये दिसतात, स्पेशली ओळीचे जे खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत, प्लीज मित्रांनो विनंती आहे की त्या गाड्या मैदानाच्या बाहेर लावा. पहिलं षटक समाप्त झालं. 13 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती जर आपण बॅटर पाहिला तर चिराग आहे आणि गोलंदाजी मार्कवरती राकेश. राकेशचा पहिलाच बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने सुरुवात करतोय राकेश. राकेश खरं अर्थानं पाहिलं गेलं तर नो डाऊट लेफ्ट आर्म ऑफ ब्रेक बॉलर आणि स्पेशली फार चांगली त्याची कला आणि योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करणं ही त्याची खास बात. आणि तीच गोष्ट पाहायला मिळाली पहिल्या 2 चेंडूंवरती. योग्य लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी केली जाते. नेक्स्ट बॉल. आणखीन एक चांगला बॉल टाकलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू लेफ्ट आर्मर आहे आणि स्पेशली मी उल्लेख केला होता ड्राय सरफेस, तसा ॲडव्हान्टेज. आणखीन एक चांगला बॉल. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. गेले 4 चेंडू स्विंग अँड मिस, 4 सलगचे डॉट. प्रेशर पुन्हा एकदा फलंदाजांवरती. बघा ऑफ ब्रेक बॉलरला जर तुम्ही रीड नाही करणार, जर तुम्ही ॲज अ बॅटर त्या बॉलला टॅकल नाही करणार तर मोठा फटका खेळणं फार अवघड आहे. आणि सध्याच्या घडीला तेच पाहायला मिळालं. गेले 4 चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचे वारंवार प्रयत्न होत आहेत, बट बॉलचा जो टर्न आहे विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न होत नाहीये, अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न होतोय. आणि तीच गोष्ट वन्स अगेन डॉट बॉल, सलगचे 5. आणि या स्टंपिंग देखील कंप्लीट झाली. आणि बघा हे घडतं जेव्हा रबर बॉल क्रिकेटमध्ये, जेव्हा तुम्ही ड्राय विकेटवरती खेळताना तुमच्या समोर जर एक चांगल्या क्वालिटीचा स्पिनर असेल, जर तुम्ही त्याला रीड नाही करणार ना तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही मोठे फटके खेळू शकत नाहीयेत. गेले 5 चेंडू तेच आपल्याला पाहायला मिळाले. एकच टप्प्यावरती गोलंदाजी झाली. फलंदाजाने एकच प्रयत्न केला अक्रॉस द लाईन खेळण्याचा आणि त्या प्रयत्नांमध्ये अपयशी ठरले चिराग. दुसरा झटका, धावफलक स्टील 13. पुढील होणारा सामना आता विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की जीसीए चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 पहिला सामना, दुसरं षटक मेडन ओव्हर पाहायला मिळेल का? कारण 5 चेंडू तर टाकलेत, एक सफलता देखील मिळाली, एकही धाव अजूनपर्यंत खर्च केलेली नाहीये. समोर आता अतुल, शेवटचा बॉल.
शेवटचा बॉल समोरच्या दिशेने फटका आणि बॉल दरम्यान जर पाकलं गेलं तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला भेदत असताना निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. शेवटचा बॉल जर आपण पाकला तर फुल लेंथ डिलिव्हरी टाकली होती. लाईन थोडी मागे खेचणं आवश्यक होतं, बट नो डाऊट एक चांगलं षटक राकेश आपल्याला पाहायला मिळालं बघा. फुल लेंथ ज्याचा उल्लेख मी केला होता आणि अतुलचं स्पेशली कौतुक करावं लागेल की अतुलने थोडं वेट केलं आणि स्ट्रोक एक्झिक्यूट केला. चौकार येतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांमध्ये 17 विकेट गेले. 2 अजून देखील येणाऱ्या 2 षटकांचा खेळ बाकी. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण टेनिस क्रिकेटचे फाउंडर तेजस्वी भोईर त्यांची संपूर्ण टीम चांगलं कार्य करत आहे आणि स्पेशली नो डाऊट ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सन्माननीय अध्यक्ष केतनदादा तरे आणि त्या समवेत आमचे सर्व सदस्य सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट असो रबर बॉल क्रिकेट असो यांना एक वेगळी उंची देण्याचं कार्य आज ग्रामीण क्रिकेट असोसिएशन करत आहे. थर्ड ओव्हर. पहिलाच बॉल विराज ऑन साइडला. वड शॉट. षटकार. विराज म्हात्रे नो डाऊट फार मोठं टॅलेंट आहे या टीमचं, कारण डावखुऱ्या शैलीचा हा अप्रतिम ऑलराऊंडर. गोलंदाजी देखील त्याची चांगलीच आहे, बट आता जिम्मेदारी आहे की विथ बॅट आपल्या टीमसाठी कंट्रीब्यूट करायचं आहे आणि विथ बॅट सुरुवात केली आहे. षटकार येतोय. विराज म्हात्रेच्या बॅटमधनं धाव फलक 23 धावा. क्रिकेट खऱ्या अर्थाने हा खेळ असा आहे की जेव्हा तुम्ही मैदानाच्या हातामध्ये उतरता तेव्हा तुम्हाला प्रत्येकी गोष्टीसाठी प्रिपेअर राहावं लागतं. विथ बॅट विथ बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, खेचून मारण्याचा प्रयत्न होता, कारण हा बॉल जर आपण पाकला तर वाईड ऑफ ऑफ स्टंप टाकला होता गोलंदाज विवेकने. डॉट बॉल येतोय. लास्ट बॉल शॉर्ट बॉल होता, त्याच्यावरती षटकार आला आणि त्यानंतर लाईन देखील चेंज झाली. वन्स अगेन शॉर्ट पिचच टाकायचा होता, बट गुडलेन स्पॉटवरती पिचिंग झाल्यानंतर ज्याप्रमाणे स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता विराजला त्याप्रमाणे करता आला नाहीये. बॅटच्या अगदी टोएंडला बॉल लागला होता. एक सिंगल मिळेल, त्या फळक पुढे जातोय 24 वरती. असा पहिला दिवस आणि जर पाकलं गेलं तर नो डाऊट आमच्या समवेत समालोचन कक्षामध्ये पॉवरफुल कॉमेंटेटर आणि खऱ्या अर्थाने नो डाऊट भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा हा फार मोठा आवाज सुभाजी धुमाल सर आणि तसेच नो डाऊट स्कोरिंग क्षेत्रामध्ये ॲज अ स्कोरर म्हणून मी म्हणेन फार मोठं नाव त्यांनी लौकिक केलं आणि कोणत्याही परिस्थितीवरती मनुष्य मात करून पुढे जाऊ शकतो हे ज्याने सांगितलं असे अल्पेशजी गायकवाड सर आमच्या समवेत. स्लो वमन. आणखीन एक चांगली डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. ड्राय विकेट. मॅच फार चांगली रंगेल यामध्ये काही शंका नाहीये, कारण जर सरफेस ड्राय आहे तर जॉन्टीचे बॉल देखील या पिचवरती टर्न होऊ शकतात. विराज देखील कंट्रोल टाकू शकतो. नेक्स्ट बॉल. शफल होऊन अतुलच्या बॅटमधनं फुलचा हा जबरदस्त फटका. फुल अँड पॉवरफुल सिक्सर. माइंड मध्ये ही गोष्ट नक्कीच चालली असेल की इथनं जर आपण 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा जर बनवल्या तर आपल्या गोलंदाजांमध्ये देखील दमखम आहे, तिथनं आपण कमबॅक करू शकतो. हा विचार नक्कीच अतुल आणि विराजच्या माइंड मध्ये असावा, कारण धावफलक सध्याच्या घडीला 30 वरती आणि अजून देखील काही चेंडू या षटकामध्ये बाकी आहेत. नेक्स्ट बॉल. आणि यावेळेस चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी व्हेरिएशन पाहायला मिळालं विवेकच्या माध्यमातून. मिळेल फक्त एक सिंगल. खेळ समाप्त. 3 ओव्हर्स 8 3 ओव्हर्स 31 लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम आरडीओली. अजून देखील 6 चेंडू बाकी आहेत. 6 मध्ये आणखीन किती बनतील, कारण जितक्याही बनतील तितक्या लढण्यासाठी उपयुक्त असतील का हा देखील एक मोठा प्रश्न. येणारे 6 चेंडू इथनं भरपूर काही मी म्हणेन डिसाईड करणार आहेत की पहिल्या 17 मध्ये हा सामना कोणाच्या बाजूने झुकणार आहे, कोणता संघ आफ्टर फर्स्ट इनिंग या मॅच मध्ये पुढे असणार आहे मागे असणार आहे, ही गोष्ट मी म्हणेन येणारे 6 चेंडू आपल्याला सांगणार आहेत. वीर तानाजी क्रीडा नगरी दापोडेच्या या ऐतिहासिक क्रीडांगणावरती ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा रबर बॉल फॉर्मॅट मध्ये आपण पाहतायत. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन तसेच सन्माननीय अध्यक्ष साहेब केतनदादा तरे आणि संपूर्ण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं GCA चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आणि पहिलीच बॅटल मैदानाच्या हातामध्ये हर्षद दादा चौधरी पुरस्कृत हर्षद 11 जयपारदेव गोवे त्यांच्या विपक्षामध्ये आरडीओली. शेवटचं षटक.
पहिलं 17 शेवटचं षटक. पहिलाच बॉल स्लोवर वन जरूर टाकला होता, फिंगर रोल केले होते, शॉर्ट पिच, एक सिंगल मिळेल. आणि विराजने स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली आहे, कारण त्याची मनस्थिती मी म्हणे योग्य देखील आहे, कारण समोर डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे आणि त्याच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळण्याची जिम्मेदारी विराजने आता घेतली आहे. 32 धावा आहेत, अजून देखील 5 चेंडू बाकी आहेत. इतर 5 मध्ये जर मी म्हणे कमीत कमी 2 मोठे फटके येत आहेत, 50च्या अगदी जर जवळ पोहोचत आहेत, तर सामना चांगला रंगवू शकतो. 5 चेंडू अगदी महत्वाचे आहेत. नेक्स्ट बॉल. बॅटची आतली कडा लागली आहे. विकेट किपिंग तितकी चांगली पाहायला मिळाली. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून ही चांगली फिल्डिंग आकाश आहेत. डॉट बॉल येतोय. बघा विराजने स्ट्राईक जरूर स्वतःकडे ठेवली, बट महत्वाची ही देखील गोष्ट आहे की स्ट्राईक कोणाकडेही असू द्या, बट रन्स येणं ओनली टीमसाठी गरजेचं आहे. 4 चेंडू अजून देखील बाकी आहेत, 32 धावा. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. हा बॉल दरमाड अगदी पाकले गेले तर फुल टॉस टाकला, सिंगल मिळेल. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न देखील केलेला नाहीये फलंदाजांनी. धावफलक पुढे जातोय एका धाब्याच्या मदतीने 33 वरती. एका क्षणाला असं वाटलं की अंपायर्स थोडे इंटरेस्टेड असतील, बट पाटील सरांनी अगोदरच सांगितलं की बॉल थोडा डीप होतं, ते त्यांनी अगोदरच सांगून दिलं. एक सिंगल मिळेल. धावफलक आता 33 वरती. 3 चेंडू अजून देखील बाकी आहेत. डेथ ओव्हर, अंतिम षटक या पहिल्या 17 मधलं आणि आतापर्यंत तरी शांतता आहे. मोठा फटका अजून देखील आलेला नाहीये. चिंतेचा विषय टीम ओवळीसाठी. मोठा फटका हवाय. नेक्स्ट बॉल. स्लॉकशिप खेळायचा होता. बॉल मागे चालला. फायनलिंगला फिल्डर आहेत आणि दरम्यान एक सिंगल पूर्ण केली आणि बॉल प्लस वाईड देखील आहे, म्हणजे या 2 धावा मिळतील. 2 एक्स्ट्रा. अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत. 35 धावा धाव फळकावरती. स्पेशली रबर बॉल क्रिकेटचं जर वैशिष्ट्य आपण पाकलं तर जेव्हा पाऊस नाही पडत तेव्हा मी विचार केला होता की फलंदाजांना ॲडव्हान्टेज मिळेल, बट परिस्थिती थोडी विपरीत आहे. आता देखील जर पाकलं गेलं, लोवा फुल टॉस होता, बॅटच्या अगदी टोएंडला लागला, मिळेल फक्त एक सिंगल. विराजच्या बॅटमधनं एक षटकार जेव्हा आला त्यानंतर जर आपण पाकलं तर विराज स्ट्रगल करतोय. एक सिंगल. असून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या 17 मध्ये. धाव फळक 36 वरती स्थिर. एका षडाला असं देखील वाटत होतं की 50 धावा बनवू शकतात, बट आता मी म्हणेन जितक्या बनतील तितक्या चांगल्या असतील. 36 आहेत. अजून देखील 2 चेंडू बाकी. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. एक चेंडू आता बाकी आहे या पहिल्या 17 मध्ये. ऍट दी एंड टीम गोवे मी म्हणेन भरपूर खुश असेल, कारण सुरुवात ज्याप्रमाणे होती असं वाटलं होतं की एक मोठा टोटल बनवला जाऊ शकतो, बट त्यानंतर राकेशचं एक षटक, त्यानंतर जर आपण पाकलं गेलं तर हे शेवटचं षटक अजयचं. भरपूर चांगला कमबॅक राहिला गोवेचा आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. रन्स बनवला गेले आहेत 36 आणि हा सामना जिंकण्याकरिता हर्षद चौधरी पुरस्कृत टीम हर्षद 11 गोवे जय पारदेव गोवे टीमला बनवायचे आहेत रन्स 37 6 चेज असेल. चला टीम ओवळी विनंती असेल की कोणत्याही प्रकारे विलंब न करता त्वरित फिल्डिंग लावून घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. तोपर्यंत आम्ही घेतो एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, अगदी थोडाच वेळाने पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शनला सुरुवात होईल. सेकंड इनिंग 37 चेज होतील, डिफेंड होतील. पहिल्या सामन्यामध्ये कोण जिंकेल, कोण हरेल आणि कोण मारेल बाजी हे ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया चेंजेस आणि आवाज ऐकूया सुभाषजी धुमाल सरांचा. धन्यवाद. आणि एक विनंती आहे की या अगोदर देखील मी सूचना केलेल्या आहेत की प्लीज ज्या कोणाच्या बाईक्स मैदानाच्या आतमध्ये आहेत प्लीज मित्रांनो त्या बाहेर काढा. खूप खूप धन्यवाद विशाल पाटील. उद्घाटन सामना आपण पाहतो आरडी ओवळी विरुद्ध हर्षद 11 जय पारदेव गोवे या 2 संघामध्ये. इंग्रजाचं षटक महाग ठरलं होतं. 13 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. चिराग मात्र बाद झाल्यानंतर मात्र आरडी ओवळी संघाकडून एकमेव फलंदाज अतुल हा थोडा प्रतिकार करताना दिसला होता. इतर फलंदाजाने सपसेल नांगे टाकली होती. विराज मात्रेच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर तोही विशेष काही करू शकला नव्हता.
चिराग म्हात्रेच्या बॅटमधून सलग 2 षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की आर डी ओवळे संघ 50च्या वर धावा कुठून काढू शकतोय. मात्र हर्षद इलेव्हन जय परदेव गोवे संघाकडून राकेशचं जे षटक होतं त्या षटकामध्ये जो दबाव वाढला गेला होता तो दबाव कायम आपल्याला पाहायला मिळाला होता आणि परिणामस्वरूप निर्धारित 4 षटकामध्ये आर डी ओवळे संघाने धावफलक करून केवळ 36 धावा झालेल्या आहेत. 37 धावांचं आव्हान इथे हर्षद इलेव्हन जय परदेव गोवे संघासमोर उभं केलेलं आहे. तर क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. आमचे 2 ऑफिशियल पंच आपण मैदानामध्ये पाहतो, या निखिलेश बजागे सर आणि या राजेश पाटील सर. प्रथम फलंदाजी करताना आर डी ओवळे संघाने धावफलकावर धावा झळकल्या त्या 36 आणि 37 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे. गोलंदाजी जर पाहायचे झाले तर नीरजचं षटक 13 धावांचं राहिलं होतं. राकेश यांनी अतिशय टिचून गोलंदाजी करताना केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या आणि एक सफलता देखील अर्जित केली होती. वेगच्या षटकामध्ये 14 धावा कुठून काढल्या गेल्या होत्या. मात्र अजयाचं षटक 5 धावांचं राहिलं होतं. म्हणजे राकेश आणि अजय यांनी पूर्णपणे आर डी ओवळे संघाच्या फलंदाजांना जखून ठेवलं होतं आणि म्हणूनच 50च्या वर धावांचं जे स्वप्न आर डी ओवळे संघाचं होतं ते मात्र इथं पूर्ण होऊ शकलं नाही. तर 37 धावांचं आव्हान आणि या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी या हर्षद इलेव्हन जय भारदेव गोवे संघाकडून दोन्ही सलामीचे फलंदाज आता मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. चौथ्या मानकुळे संघाचं देखील इथे आगमन झालं. वेलकम जयेश माली, आपलं हार्दिक स्वागत आहे. हॉटमॅन प्रल्हाद पाटील आणि प्रशांतजी म्हात्रे यांचं इथे आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आकाश आणि सुमित हे ओपनर बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतात. तर सलमीचं पहिलं षटक घालण्याची जबाबदारी विराज याच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. कृपया जी गाडी आता मैदानामध्ये आलेली आहे त्यांना विनंती आहे, आपण पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क करायची आहे. मैदानामध्ये कुठल्याही प्रकारची गाडी आपण पार्क करायची नाही. सर्व वाहन चालकांना विनंती असेल, पार्किंगची व्यवस्था आपल्या गाड्यांसाठी केली गेलेली आहे. पार्किंग झोनमध्ये आपण आपल्या गाड्या पार्क करायच्या आहेत. तर पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना आपण पाहतोय आकाश. पहिला सत्र पहिल्या चेंडूवर विराज देताना पंचांनी हा सामना थांबवायचा आहे. ज्या गाड्या पार केल्या गेलेल्या आहेत सीमारेषे लगत त्या तर एक स्ट्रिक वॉर्निंग दिली जात आहे. आमचे स्वयंसेवक मैदानामध्ये येत आहेत. आपण जर गाड्या तिथून पार्किंग झोनमध्ये घेऊन गेले नाहीत तर आपल्या गाड्यानं कदाचित इजा होऊ शकते. पंच, आपण सामना थांबवायचा आहे. गाड्या पार्किंग झोनमध्ये पार करायच्या आहेत, बाहेर घेऊन यायचं आहे. जे वाहन चालक मैदानामध्ये गाड्या घेऊन गेलेले आहेत त्या वाहन चालकांना विनंती असेल की आपण आपल्या गाड्या पार्किंग झोनमध्ये घेऊन यायचं आहे. गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था केली गेलेली आहे. प्लेन मिस चांगला चेंडू, अगदी आउटसाइड ऑप्शन हा चेंडू हाताळला होता आणि चेंडूवर बोटे देखील फिरवली गेली होती. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. चांगल्या चेंडूच्या हाताळणी पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारची धाव नाही. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या हाताळणी, चांगली गोलंदाजी हाताळताना आपण पाहतो विराज आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आहेत. कुठल्या प्रकारची धाव दिली गेलेली नाही आणि एक सफलता देखील अर्जित केलेली आहे.
गोवे विपक्ष ओली या दोन संघामधील हा उद्घाटनीय सामना जसे चॅम्पियन ट्रॉफी मधील पाहायला मिळतोय. चेंडू जातोय थर्डमॅन रिजन मध्ये. सिंगल रन्स दरम्यान फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल नाही, आता मात्र अकाउंट ओपन होतंय हर्षद 11 जय पारदेव गोवे या संघाचा चौथ्या चेंडूवर. 37 या लक्ष्याचा पाठलाग गोवे संघ करतोय, कारण पहिल्या इनिंगमध्ये आरडी ओडी संघाने निर्धारित 4 षटकामध्ये आपल्या धावपल्याकडे धावा झळकवल्या. त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 36 आणि 37 धावांचं लक्ष्य गोवे संघाला दिलेलं आहे. पहिले षटक मार्गस्थ विराज पहिलं षटक हाताळतोय. यावेळी सामना करेल फलंदाज सुमित. सलामीला आलेला सलामीवीर. फाईन खेळलेल्या चेंडूला फाईन लेग रिझन मध्ये चेंडू येतोय आणि इथेही फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 2. विराज राईट लेफ्ट गोलंदाजी करताना इथे मात्र मिस टाइम फटका आहे. चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल मात्र ड्रॉप केला जातोय. फ्लॉफी वर्क आपल्याला पाहायला मिळते आणि थ्रोही तेवढा चांगला नाही. जॉन्टी जोशी निराश आहे. धावांची लढलूट करताना आपण बघतोय फलंदाज तब्बल 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 3 धावेने धावफलकामध्ये देखील बदल होतोय. गोवी संघाची धावसंख्या 5 वर पोहोचते. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर हर्षद 11 जय पारदेव गोवे संघाची धावसंख्या 37 या टार्गेटचा पाठलाग करताना 1-5. व्यापीडाची शोभा वाढवताना प्रमुख मान्यवर आपण पाहतोय राजूदादा पाटील, त्यानंतर ज्ञानदेवदादा पाटील, सूर्यकांतदादा पाटील, मनोजदादा पाटील याने आपण पाहू शकता. तालुका क्रिकेटमधील एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू हॉटमॅन या नावाने प्रसिद्ध असलेले प्रहलादजी पाटील यांना आपण पाहू शकता आणि एक एक्सप्रेस गोलंदाज प्रशांतजी म्हात्रे यांना देखील आपण पाहू शकता. जॉन्टी जोशी आपण पदे गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. फलंदाजी करताना फक्त एका धावेचं योगदान त्यांनी दिलं होतं आणि धावचीच्या रूपाने बाद झाला होता. इथे मात्र दिशा भरकटतोय. पंचांचा इशारा वाईट, अव्वांतर धावाच्या रूपाने. धावसंख्येमध्ये 1 ने भर, धावसंख्या 6. जॉन्टी जोशी आपण बघतोय एक ट्रम्प कार्ड आहे. जॉन्टी चला तो ओली चलती है, हमने बहुत बार देखा है. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 7. बरोबर 30 धावांची आवश्यकता आहे. एका टिचून गोलंदाजी करावी लागेल जॉन्टी जोशी याला. पहिलं षटक विराज याचं चांगलं राहिलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने केवळ 5 धावकर जगले होते, एक सफलता देखील अर्जित केली होती. आता पूर्णपणे जबाबदारी जॉन्टी जोशी याच्यावर येऊन ठेपलेली आहे. इथे चेंडू हुक केलेला आहे आणि चेंडू निघून जातोय या फाय लेगच्या वरून सीमापार षटकार. वेट अँड वॉच. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हलवार चेंडू हाताळण्याचा प्रयत्न ही रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. कशा प्रकारे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न जॉन्टी जोशीने केला होता, पूर्णपणे वेल दिला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे बीट होतो. यष्टीरक्षक 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. अव्वांतरच्या रूपाने 22च्या रूपाने ही धाव आणि 22च्या रूपाने अव्वांतर धावणे संघाची धावसंख्या 14 धावा. 37 लक्ष्याचा पाठलाग हर्षद 11 जय पारदेव गोवे संघ करतोय. जॉन्टी जोशी राईट आर्म लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना इथे ऑन साइडला चेंडू डोललेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट आणि हा चेंडू निघून जातोय सीमापार. 4 धावांसाठी चौकार. जॉन्टी जोशी मागणा ठरताना पाहायला मिळतोय. धावसंख्या वेगाने वाढून होते ते धावफलकावर 18 धावा.
चौथ्यावर मानकुली संघाचा संघनायक आणि जयदुर्ग सूर्य संघाचा संघनायक आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच दुसरा सामना या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. फुलटा चेंडू समोर केलेल्या चेंडूला 20 स्टेप मध्ये लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सॉरी या बाहेरच्या नक्कीच क्षेत्ररक्षकाने हा चेंडू फेकलेला आहे. इथे मात्र दिशा भरकटतो गोलंदाज पंचांचा इशारा वाईट आव्हान तर वाईटच्या रूपाने. भरोडी संघाचा संघनायक आणि मानकुली संघाचा संघनायक आपण टॉससाठी या. टॉस करण्यापूर्वी आपल्या ऑफिशियल आपण नोंद करायची आहे. नेक्स्ट मॅच भरोडी विपक्ष मानकुली या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. अपॉइंट बॅजेस भरोडी विरुद्ध चौथ्यावर मानकुली या पुढील सामना असणार आहे. जॉन्टी जोशीचं महागडं षटक पाहायला मिळालेलं आहे, कारण या षटकामध्ये जॉन्टी जोशी यांनी या तब्बल 20 धावा खर्च केलेले आहेत. तर टॉस केला जाईल भरोडी विपक्ष मानकुली या दोन संघामध्ये. हॉटमॅन पालक पटेल यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ असते हा टॉस केला जाईल. तावडे क्रिकेटमधील एक नंबर 1 एस्ट्रेक अष्टबैल खेळाडू त्यांच्यासमोर राजूदादा पाटील साहेब जे आमचे प्रमुख अतिथी आहेत. उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आम्हाला लाभलेले त्यांच्यासोबत असे हा टॉस केला जातोय. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि या दोन धावा अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. तर टॉस केला जातो हे आपण पाहू शकता. मानकुली विपक्ष भरोडी या दोन संघामध्ये टॉस केला गेला आणि टॉस जिंकलेला जयेश भरोडी संघाच्या संघनायकाने. दोन्ही संघाचे संघनायक आपण भरोडी संघनायक आणि मानकुली संघनायक आपण आपली ऑफिशियल नोंद करायची आहे. तिसरं षटक प्रगती पथावर धावसंख्या 29. इथून फक्त 8 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. हर्षद 11 जय पारदेव गोवे या संघाला. मजबूत स्थितीमध्ये सध्या आपण गोवे संघ पाहतोय. यावेळी या कव्हरच्या वरून टोलवण्याचा प्रयत्न होता, मात्र स्क्रेप द विकेट पॉइंट रिझल्ट मध्ये चेंडू येतोय. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि संघाची धावसंख्या 30. जॉन्टी जोशीचं षटक खूपच मार्ग ठरलं आहे, ज्या षटकामध्ये 20 धावा त्यांनी खर्च केल्यानंतर ओहली संघ पूर्णपणे बॅकफुटला ढकलला गेलेला आहे आणि सध्या फ्रंट फुटला आपल्याला पाहायला मिळतोय गोवे हा संघ. समीकरण सोपं होत आहे गोवे संघासाठी, कारण इथून 7 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाही. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर 30 धावा. उद्घाटन सामना आपण जेशे चॅम्पियन ट्रॉफी मधील पाहतोय आडी ओव्हरी विरुद्ध हर्षद 11 जय पारदेव गोवे या दोन संघामध्ये. इथे चेंडूला फिरकून दिलेला आणि चेंडू निघून जातोय या पॉइंटच्या वरून सीमा पार. षटकार, एक मारा लेकिन शॉर्ट मारा. सुमितच्या बॅट मधून हा षटकार आणि षटकाराने संघाच्या धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 6 ने वाढून होती धावफलकावर 36 धावा. केवळ एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर इज लेवल. फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे हर्षद 11 जय पारदेव गोवे संघाला सामना जिंकण्यासाठी. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला हर्षद 11 जय पारदेव गोवे या संघाने. मोठवलीतून कुमार रणदिवे यांनी जॉन्टी जोशीसाठी हार्डलक म्हटलेलं आहे. हार्डलक जॉन्टी जोशी.
कुमार रणवी मोठवाल येथून या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा देत आहेत. जॉन्टी जोशी आपण व्यापीटायझर आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जॉन्टी जोशी जे जे आपल्याला प्रशांतजी म्हात्रे आणि प्रल्हादजी पाटील इन्व्हाइट करत आहेत. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. तर ऑलराऊंडर प्रदर्शन खरं तर मॅन ऑफ द मॅचचे दोन प्रबल दावेदार होते, ज्यामध्ये राकेश ही दावेदार होता. मात्र अजय यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली. शेवटच्या षटकात त्यांना फक्त 5 धावा आणि फलंदाजी करताना नाबाद 18 धावांचं योगदान, ज्याच्या नावामध्ये जय आहे, ज्याने आपल्या संघाला मिळून दिलेला जय विजय, तो मॅन ऑफ द मॅच ठरला आहे. अजय इज मॅन ऑफ द मॅच. अजय असं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. एक्सप्रेस गोलंदाज प्रशांत म्हात्रे यांना विनंती असेल की आपण आपल्या सुपास्य मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक अजयास द्यायचं आहे. गोवा संघाला विजय मिळवून देण्यात ज्याची चांगली कामगिरी राहिलेली आहे, तो अजय ठरला या सामन्याचा सामना होईल. अजय इज मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकता.